मित्रांनो, आज आम्ही ऊसाचा ट्रॅक्टर भरून देत आहे. हे बघा कसे आमचे काही मेंबर वरती चढले आहेत. तिथं बैलांची गाडी भरून उभी आहे आणि काही मेंबर खालून ऊस ओढत आहे. आता आणि काही मेंबर एकूण शेतामधून ऊसाच्या गाड्या भरून आणत आहे. पण हे आणत असताना आमच्या बैलांच्या खूप अवकाळा होतात. बघा, इथून चढताना बैलांच्या किती अवकाळा होतात. ऊस तोडणं सोपं नाही मित्रांनो. खूप परेशानी आहे माणसांची पण बैलांची पण. आणि आम्हाला मिळत मात्र तसा मोबदला काहीच नाही. तरी पण पोटापाण्यासाठी हे सगळं आम्हाला करावं लागतं. पोराबाळांचं शिक्षण आणि दुखणे बहाणे घरातील सर्व अडचणी या सर्वांना तोंड देण्यासाठी पैशांची खूप गरज असते आणि त्यासाठी आम्हाला हे सर्व करावंच लागतं. बघा किती बैलांचे अवकाळा होतात. कित्येक वेळेस तर बैलांचे काही पाय दुखतात. कधी कधी त्यांना खूप लागते. आता ही बैलगाडी आम्ही आणली आहे भरून आणि आता ट्रॅक्टर भरून इथून आम्ही काढून दिलं आणि थोड्याच वेळात ट्रॅक्टर जसं कारखान्याजवळ गेलं आणि तिथे आमचं ट्रॅक्टर पलटी होऊन गेलं. बघा किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं. आमचं तर आहेच, पण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान अशा वेळेस होतं. शेतकऱ्यांना वर्षभर पाणी भरून खत टाकून रात्रपाठ करून ऊस काढावा लागतो आणि ऐन वेळेस तोडीला आला की तिथे मुकरदम ही कारखानाही या ऊसतोडीवाल्यांना खेळवत असतो. लवकर ऊस तरी तोडत नाही. शेतकऱ्यांचं नुकसान खूप होतं. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बेरिंग कुठली त्याची बेरिंग चक्का किधर काय डायरेक्ट एक गाव येशीवर जीव टांगला